नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा पेपर अभ्यासणार आहोत। तर हा पेपर बघा 100 मार्काचा पेपर असतो आणि एकूण प्रश्न असतात 80। यामध्ये 40 प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीचे असतात, 20 प्रश्न गणिताचे आणि 20 प्रश्न भाषा म्हणजे मराठी या विषयाचे असतात। तर या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयाचे 20 प्रश्न अभ्यासणार आहोत सराव प्रश्नपत्रिकेमधले। तर बघा प्रश्नपत्रिकेमधला खंड 2 म्हणजे भाग 2 हा अंकगणित या विषयाचा असतो। प्रश्न 41 ते 60 असतात, एकूण प्रश्न 20 असतात आणि मार्क असतात 25। 20 प्रश्नांसाठी 25 मार्क असतात। तर पहिला प्रश्न दिलाय बघा आपल्याला 9, 7, 2 आणि 4 या अंकांचा वापर करून 4 अंकी मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्यातील तफावत। तर बघा या 4 अंकांचा वापर करून जी मोठ्यात मोठी संख्या होते आणि जी लहानात लहान संख्या होते त्यांची वजाबाकी करून उत्तर काय येते ते आपल्याला कळवायचं आहे। तर बघा या प्रश्नाचं उत्तर काय येईल, तर बघा अंक दिलेत 9, 7, 2, 4 यापासून मोठ्यात मोठी संख्या कोणती येईल तर 9742 ही मोठ्यात मोठी संख्या होईल आणि लहानात लहान संख्या कोणती येईल तर 2479 ही लहानात लहान संख्या होईल। मग बघा आपण इथून 2 मधून 9 वजन आहोत तर हातचा एक घेतला तर 12तून 9 गेले उरले किती 3, याचा एक परत केल्यास हे होईल 7 आणि 1 8। मग परत एक आपण 4 मधून 8 वजा होत नाही म्हणून पुन्हा आपण हातचा एक घेतला 14तून 8 गेले राहिले किती 6। आपण एक हातचा घेतला तर हातचा एक परत केला होतील 5, 7तून 5 गेले 2 आणि 9तून 2 गेले 7, 7263 हा उत्तर बरोबर आहे म्हणजे पर्याय डी हा आपला योग्य उत्तर आहे। तरचा प्रश्न आहे माझ्या घड्याळात सकाळचे 7:05 वाजले आहेत, 7 वाजून 5 मिनिटे झाले आहेत। माझे घड्याळ 25 मिनिटे पुढे आहे म्हणजे नेमके किती वाजले आहेत। पर्याय ए आहे 7 वाजून 30 मिनिटे सकाळचे, त्यानंतर 7 वाजून 50 मिनिट सकाळी, त्यानंतर आहे पर्याय सी 6 वाजून 40 मिनिटं सकाळी आणि पर्याय डी आहे 5 वाजून 40 मिनिटं सकाळी। तर योग्य उत्तर काय होईल तर बघा 7 वाजून 5 मिनिटे यामधून आपल्याला 25 मिनिटं वजा करावं लागेल कारण 25 मिनिटे घड्याळ पुढे आहे। मग 25 मिनिटे वजा केल्यास काय होईल तर बघा 60 मिनिटांचा 1 तास असतो। तर बघा योग्य उत्तर काय येईल 25 मिनिटे वजा केल्यास पर्याय सी 6 वाजून 40 मिनिट। नंतरचा प्रश्न आहे 43 210 या संख्येचे किती मूळ अवयव आहेत। तर 210 या संख्येचे किती मूळ अवयव आहेत तर या संख्येचे मूळ अवयव आहेत 4, पर्याय डी हा योग्य उत्तर आहे। नंतरचा प्रश्न आहे रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले, जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले, तिघांच्या गुणांची बेरीज 235 आहे, जॉर्जला किती गुण मिळाले। पर्याय 80, पर्याय बी आहे 65, पर्याय सी आहे 90 आणि पर्याय डी आहे 75। तर यापैकी योग्य उत्तर काय असेल बघा रहीम, दिनेश आणि जॉर्ज हे 3 विद्यार्थी दिले आहेत। तर दिनेशपेक्षा रहीमला 10 गुण अधिक आहेत, मग दिनेशला किती गुण असणार तर समजा आपण दिनेशचे गुण पकडू x, दिनेशचे गुण आपण x पकडलं तर रहीमला किती गुण आहेत दिनेशपेक्षा 10 गुण अधिक आहेत म्हणून x अधिक 10 होईल। आणि त्यानंतर आहे जॉर्ज, तर जॉर्जला काय म्हटलं जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी आहेत, मग रहीमला गुण किती आहेत तर रहीमला गुण आहेत x अधिक 10 आणि जॉर्जला त्याच्यापेक्षा 25 गुण कमी आहेत म्हणून आपण वजा 25 करू, रहीमच्या गुणांमधून 25 गुण कमी केला जॉर्जचे गुण येतील। तर आपल्याला इथं एक्सचे जर किंमत काढला तर आपल्याला मग जॉर्जचे गुण काढतील कारण आपल्याला जॉर्जचे गुण किती हे काढावायचे आहे। तर बघा आपण या सर्वांची बेरीज करू, त्या अगोदर बघा यांच्या अगोदर कॅल्क्युलेशन करून घेऊ जॉर्जचे गुण। तर बघा x अधिक 10 वजा 25, मग 10 मधून 25 गेले किती राहिले तर बघा इथे ऋण संख्या आहे म्हणून जॉर्जचे गुण होतील x वजा 25 म्हणजे दिनेशचे गुण आपल्याला मिळाले तर आपल्याला रहीमचे गुण आणि जॉर्जचे गुण काढता येईल। तर या तिघांच्या गुणांची बेरीज किती आहे 235 म्हणून आपण या तिघांच्या गुणांची बेरीज करून घेऊ। तर बघा तिघांच्या गुणांची बेरीज म्हणजे दिनेशचे गुण x अधिक रहीमचे गुण x अधिक 10 अधिक जॉर्जचे गुण किती आल्यात x मायनस 15 बरोबर किती होता तर 235। आता यांचं कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल बघा x अधिक 10 अधिक x वजा 15 बरोबर 235। एकूण x किती आहेत 1 2 3, मग 3x अधिक 10 वजा 15, 15तून 10 गेले किती राहतात 5, मोठ्या संख्येची ऋण आहे म्हणून 3x वजा ऋण 5 बरोबर 235।
आता काय करू आपण, हे ऋण 5 आहेत हे उजवीकडे नेऊ, उजवीकडे नेल्यास चिन्ह बदलणार म्हणून डावीकडे राहणार 3x बरोबर 235 अधिक 5 अधिक काऊन झाले तर बघा डावीकडे ऋण होतं, उजवीकडे आलं, बाजू बदलली त्यामुळे धन झालं. मग 3x बरोबर 235 अधिक 5 240 झालं. आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला xची किंमत काढवायची आहे. x म्हणजे दिनेशचे गुण. तर या 3ला आता आपण पुन्हा उजवीकडे आणू, उजवीकडे आणल्यास काय होईल, डावीकडे x राहील ना 240 भागीला 3 भागीला काऊन तर 3 इकडे गुणा करत होते, बाजू बदलली म्हणून भागाकारात आले. यांचं जर कॅल्क्युलेशन केलं x बरोबर किती होईल तर 240 भागीला 3 केल्यास आपल्याला उत्तर किती मिळते, x बरोबर 80. तर हा आपला फायनल आन्सर आहे का नाही, कारण x म्हणजे काय, दिनेशचे गुण. आपल्याला कशाचे गुण काढायचे आहेत, जारचे. आता जारचे गुण किती आहेत, मग x वजा 15 आहेत. मग xच्या ठिकाणी आपल्याला आता 80 घ्यायचे आहेत. मग जारचे गुण काढायचे आपल्याला, तर जारचे गुण काढायचे किती होईल, तर जारचे गुण आहेत x वजा 15. xच्या ठिकाणी किती घेऊ आपण, 80 वजा 15. 80तून 15 गेले, 80 वजा 15, 80तून 15 गेले किती राहतील, तर 80मधून 15 गेल्यास किती राहतात, तर 65 राहतात. म्हणजे पर्याय बी हा आपला योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करून आपण या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, एका हॉलची लांबी रुंदी 12 मीटर गुणिला 10 मीटर आहे. हॉलच्या फर्शवर बसवण्यासाठी तक्तापोशी 10 सेमी गुणिला 8 सेमी आकाराच्या किती टाईल्स लागतील. पर्याय आहे 12,000, पर्याय बी आहे 15,000, पर्याय सी आहे 10,000 आणि पर्याय डी आहे 18,000. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल, तर बघा हॉलची लांबी रुंदी 12 मीटर गुणिला 10 मीटर दिली आहे, म्हणजे बघा हे आयताकृती आहे. तर आपल्याला इथं क्षेत्रफळ काढावायचं आहे, आयताचे क्षेत्रफळ सूत्र वापरायचं आहे. परंतु बघा आपल्याला टाईल्स कसे दिले आहे, सेंटीमीटरमध्ये दिले आहे आणि हॉलची लांबी रुंदी मीटरमध्ये दिली आहे. तर आपल्याला मीटरला काय करावं लागेल, अगोदर सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं कसं, तर बघा 12 मीटर दिलाय, 12 मीटर. मग बघा 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर होतात, तर 100 सेंटीमीटर. मग 12 गुणिला 100 किती होतात, तर 1200. आणि त्यानंतर 10 मीटर दिला, म्हणून 10 गुणिला 100 बरोबर किती सेंटीमीटर होईल, तर 1000 सेंटीमीटर होईल. ठीक आहे, आपल्याला तर सेंटीमीटरमध्ये मिळालं. तर आता यांचं कॅल्क्युलेशन करा, 1200 गुणिला 1000, 1200 गुणिला 1000 काउंट केलं तर बघा हॉलची लांबी रुंदी दिली आहे. हॉल कसा आहे, आयताकृती आहे ना, आयताकृती म्हणजे आयताचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र काय, तर लांबी गुणिला रुंदी. तर ही 1200 सेंटीमीटर ही लांबी आणि ही रुंदी आहे. मग यांचं कॅल्क्युलेशन केल्यास किती येईल बघा, 1 2 3 4 5 0 आणि 12 1 12, तर 12 लाख आन्सर येतात. त्यानंतर बघा आपल्याला मग स्टाईलचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर स्टाईलची लांबी रुंदी दिली आहे सेंटीमीटरमध्ये, आपल्याला त्यांना कन्वर्ट करायची नाही. तर बघा 10 गुणिला 8, 10 गुणिला 8 किती होतं, तर 10 गुणिला 8 होतात 80. तर बघा एक स्टाईल किती सेंटीमीटर जागा घेत आहे, तर 80 चौरस सेंटीमीटर जागा एक स्टाईल घेत आहे. तर असे किती स्टाईल लागतील, तर मग आपल्याला काय करावं लागेल, यांचा भागाकार करावा लागेल. तर 12 लाख भागीला 80 करा आणि यांचं जर कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला उत्तर मिळते 15,000. 15,000 म्हणजे पर्याय बी हा आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सोबतच्या रेषालेखात वेगवेगळ्या वर्षी इयत्ता 5वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दाखवलेली आहे. तर बघा इथं हा रेषालेख दिलेला आहे. यामध्ये मग आपल्याला प्रश्न काय आहे, 2019, 2020 आणि 2022 या वर्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या आहे. पर्याय ए आहे 420, पर्याय बी आहे 440, पर्याय सी आहे 320 आणि पर्याय डी आहे 390. तर यापैकी योग्य उत्तर काय असणार, तर बघा 2019 मध्ये विद्यार्थी किती आहेत, तर 2019 मधले विद्यार्थी दिले बघा 120 आणि 140च्या दरम्यान, म्हणजे किती होणार, तर 130. त्यानंतर 2020ची विद्यार्थी संख्या किती दिल्या आहेत, 140 आणि 2022ची विद्यार्थी संख्या किती दिली आहे, तर 120. या तिघांची एकूण संख्या किती हे आपल्याला विचारलेलं आहे. यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर किती होईल बघा, 3 आणि 4 7 8 9 आणि हे 3 390. पर्याय डी हा आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती संख्या 3 4 5 आणि 6 ने विभाज्य आहे. म्हणजे बघा
पर्याय A 36, पर्याय B आहे 60, पर्याय C आहे 80 आणि पर्याय D आहे 90. तर यापैकी कोणती संख्या या चारही संख्यांना भाग जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे 60. 60 या संख्येमध्ये 3ने, 4ने, 5ने आणि 6ने पण भाग जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे 4.239 ला 0.9ने भागाकार दिल्यास हाती येतो. तर पर्याय आहे 0.471, पर्याय B आहे 4.71, पर्याय C आहे 47.1 आणि पर्याय D आहे 471. तर याचं योग्य उत्तर काय? तर याचं भागाकार करतेवेळी कसं करायचे बघा. अगोदर जे संख्या दिल्या आहेत जसे तसे लिहून घ्या. 4239 भागीला 9. पॉईंट नंतर किती शून्य आहेत? तर बघा इथं पॉईंट नंतर 3 शून्य आहेत म्हणून इथं 3 शून्य द्या आणि इथं पॉईंट नंतर किती आहेत? तर एक संख्या म्हणून इथं 1 द्या. हा कटला. आता जर यांचं कॅल्क्युलेशन केलं आपल्याला उत्तर मिळेल 4.71. पर्याय B हा योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न आहे 5555 ही संख्या या प्रकारे लिहिली जातो. तर 5555 आपण कशी लिहिणार? तर पर्याय D 5555 अशा प्रकारे आपण लिहू शकतो. अगदी सोपा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न आहे एक वस्तू 680ला विकल्यास होणारा तोटा तीच वस्तू 920ला विकली असता होणाऱ्या फायदे एवढी असते तर त्या वस्तूची खरेदी किंमत आहे. पर्याय आहे 700, पर्याय B आहे 800, पर्याय C आहे 900 आणि पर्याय D आहे 950. तर बघा आपल्याला काय म्हटलं, समजा ती वस्तू आपण 680ला विकल्यास आपल्याला जो तोटा होतो तीच वस्तू आपण 920ला विकल्यास आपल्याला जेवढा तोटा होतो तेवढा नफा होतो. तर मग त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? तर बघा त्या वस्तूची खरेदी किंमत आहे 800. कारण बघा ती वस्तू जर आपण 680ला विकलं तर आपल्याला तोटा किती रुपयाचा होता आहे? 680ला विकलं तर बघा 800 मधून तुम्ही 680 वजा करा, 120 राहतात. आणि बघा 900 आणि बघा ती जर वस्तू आपण 920ला विकली तर बघा 920 मधून आता आपल्याला 800 वजा करायचे आहेत. तर बघा 120 येत आहे. म्हणजे बघा आपण 680ला विकल्यास आपल्याला 120चा तोटा होत आहे आणि 920ला विकल्यास आपल्याला 120चा नफा होत आहे. म्हणून पर्याय B 800 हा योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे बघा 0.5 गुणिला 0.02 अधिक 0.6 भागीला 0.03 वजा 0.08 गुणिला 0.125 बरोबर किती? पर्याय आहे 20, पर्याय B आहे 20.01, पर्याय C आहे 19.99 आणि पर्याय D आहे 21. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा या प्रकारचे प्रश्न अगदी सोपं आहे बघा, आपल्याला सोडवता यायला पाहिजे. तर अगोदर आपण यांचं या ब्रॅकेट सोडून घेऊ. पहिले आपल्याला काय दिलं आहे 0.5 गुणिला 0.02. तर गुणाकार करतील बघा अगोदर आपण या पॉईंटचा विचार न करता सोडून घ्या. म्हणजे इथे किती आहेत? 5 गुणिला 2. 5 गुणिला 2 किती आहेत? 10. परंतु बघा पॉईंट नंतर किती संख्या आहेत? तर इथं 0.02 आहेत. म्हणजे हे 2 आणि पॉईंट नंतर ती 5 ही संख्या म्हणजे एकूण 3 संख्या आहेत. म्हणून आपल्याला 3 संख्या सोडून दशांश अपूर्णांक द्यावायचा आहे. मग 1 2 पुन्हा ती संख्या एक नाही तर 0.0 म्हणजे याचं उत्तर येते बघा 0.01 एवढं उत्तर येते. त्यानंतर दुसरं आपण सोडून घेऊ 0.6 भागीला 0.03 आहे. आता यांचा भागाकार करायचा झाला बघा आपण उभी मांडणी करून घेऊ 0.6 भागीला 0.03 या प्रकारचा आहे. तर बघा भागाकार करते म्हणून कसं करायचं? तर इथं आपण 6 आहेत म्हणून 6 घेऊ आणि छेदामध्ये 3 आहेत म्हणून 3 घेतलं. तर बघा अंशामध्ये पॉईंट नंतर किती संख्या आहे? 1 म्हणून छेदामध्ये आपण देऊ 1 0 आणि छेदामध्ये पॉईंट नंतर किती संख्या आहेत? 2 म्हणून अंशामध्ये आपण देऊ 2 0. हा 0 कटला 0 कटला. आता बघा यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर कितीनं भाग जातो? तर 20 21 20 2 40 आणि 20 3 60 20 भेटतं आपल्याला याचा उत्तर. त्यानंतर बघा तिसरं का दिलं आपल्याला 0.08 गुणिला 0.125. तर अगोदर पण आपण याला ते गुणाकार दिला त्यांचा गुणाकार करून घेऊ 125 गुणिला 8. 125 गुणिला 8 केल्यास किती येते? तर 8 पंचे 40 0 हातचे 4 8 1 8 8 2 16 अधिक 4 20 20 0 हातचे राहिले 2 8 1 8 न 2 10 आले किती? 1000. मग पॉईंट नंतर किती संख्या? तर इथं 1 2 आणि इथं 3 4 5 एकूण 5 संख्या आहेत. मग 5 संख्या सोडून आपल्याला दशांश अपूर्णांक द्यायचा आहे. 1 2 3 4 पुन्हा 1 0 द्या त्यानंतर दशांश अपूर्णांक द्यायचा आहे. म्हणजे याचा पण आपल्याला उत्तर मिळालं 0.01. आता तिघांचं आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन. अगोदर काय दिलं यांचा गुणाकार किती आला आपल्याला?
0,1 अधिक आहे म्हणून अधिक, भागाकार किती आला तर भागाकाराला 20, वजा बाकी आहे म्हणून वजा, त्यांचा पण गुणाकार किती आला तर 0.01, मग 0.01 म्हणून 0.01 वजा होईल आणि उरतील किती तर 20, म्हणजे पर्याय ए हा आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, जर 3 क्रमिक संख्यांची बेरीज 24 आहे तर मधल्या संख्येचा वर्ग असेल. पर्याय 49, पर्याय बी आहे 64, पर्याय सी आहे 36 आणि पर्याय डी आहे 81. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर आपल्याला काय म्हटलं आहे, 3 क्रमवार संख्यांची बेरीज 24 आहे तर त्यापैकी मधली संख्यांचा वर्ग काय असेल? तर बघा 7 7 49, त्यानंतर 8 8 64, 6 6 36 आणि 9 9 81. तर यापैकी मग 3 क्रमवार संख्या कोणते आणि तर 3 क्रमवार संख्या कोणते? तर बघा 3 क्रमवार संख्या घेतला आपण 7 8 9, यांची जर बेरीज केलं तर किती होईल बघा, 7 आणि 8 15, 15 आणि 9, 15 आणि 9 होतात 24. मग 7 8 9 ह्या 3 क्रमवार संख्या आहेत. मग 3 क्रमवार संख्यातली मधली संख्या कोणती आहे? 8. मग 8चा वर्ग कोणता? 8 8 64, म्हणजे पर्याय बी हा आपला योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, 3.6 किलोग्राम 400 ग्रामच्या किती पट आहे? पर्याय आहे 9, पर्याय बी आहे 8, पर्याय सी आहे 10 आणि पर्याय डी आहे 12. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा, आपल्या इथं किलोग्राममध्ये दिला आहे आणि इकडे ग्रॅममध्ये दिला आहे. तर 3 किलो 6 ग्रॅम म्हणजे किती? 3600 ग्रॅम होईल. 3000, कारण 1 किलो म्हणजे किती ग्रॅम? तर 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम, तर मग 3600 ग्रॅम भागेला 400, यांचा जर भागाकार केलं तर काय बघा, 3600 भागीला 400, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. मग यांचा जर भागाकार केला बघा, 9 चौ 36, उत्तर किती आहे? 9 पट, म्हणून पर्याय ए हा आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा उदाहरण दिला आहे, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा आणि एक्सची किंमत ठरवा. इथं आकृती दिल्या, या कोणाचं माप आहे 7x, या कोणाचं माप आहे 3x, या कोणाचं माप आहे 2x. तर पर्याय आहे 30 अंश, पर्याय बी आहे 15 अंश, पर्याय सी आहे 25 अंश आणि पर्याय डी आहे 40 अंश. तर आपल्याला एक्सचे माप काढायचे आहे. तर एक्सचे माप किती असणार? तर बघा, या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे? तर या सर्व कोणांच्या मापांची बेरीज असणार आहे 180, कारण हे सर्व रेषीय जोडीतील कोण आहेत. मग आपण काय करू, 7x अधिक 3x अधिक 2x बरोबर किती? 180, कारण या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती होता? 180 अंश. मग 7x अधिक 3x अधिक 2x, 7 आणि 3 10 आणि 2 12, मग 12x बरोबर 180 अंश. आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, म्हणजे या 12ला आपण उजवीकडे नेल्यास काय होईल? इकडे गुणाकारात आहे, उजवीकडे नेल्यास बाजू बदलली, मग तो भागाकारात जाईल. x बरोबर 180 भागीला 12. तर यांचा जर भागाकार केला तर बघा, 180 भागीला 12 केल्यास आपल्याला किती मिळते? तर 15 ने भाग जाते, म्हणून x बरोबर किती आला? 15. आपल्याला प्रश्नात काय विचारलं? एक्सची किंमत काढा म्हटलं, एक्सची किंमत किती येईल? पर्याय बी 15. नंतरचा प्रश्न विचारलाय बघा, एक मालगाडी 1 तासात 60 किमी अंतर जाते. या मालगाडीला 2 किमी लांबीच्या बोगद्यातून बाहेर पडायला किती वेळ लागेल? तर बघा, एक मालगाडी 60 किमी अंतर एका तासात जात आहे. एका तासात 7 किलोमीटर जात आहे, म्हणजे एका तासात म्हणजे 60 मिनिटात 60 किलोमीटर जात आहे. तर 2 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून बाहेर पडायला किती वेळ लागेल? तर पर्याय ए आहे 1 मिनिट, पर्याय बी आहे 4 मिनिट, पर्याय सी आहे 3 मिनिट आणि पर्याय डी आहे 2 मिनिट. तर बघा, आपल्याला इथं तासात दिला आहे आणि पर्याय मिनिटात दिला आहे, म्हणजे 60 मिनिट 60 किलोमीटर, 60 मिनिट 60 किलोमीटर. तर बघा, एका मिनिटात 1 किलोमीटर जाईल, म्हणून 60 मिनिटात 60 किलोमीटर जात आहे. तर 2 किलोमीटरचा बोगदा आहे, मग 2 किलोमीटरच्या बोगद्यासाठी किती वेळ लागेल? तर 2 मिनिट लागेल, म्हणजे पर्याय डी हा योग्य उत्तर आहे. बघा, 1 तासात 60 किलोमीटर म्हटलं आहे, म्हणजे 1 तास म्हणजे किती मिनिट आहे? तर 60 मिनिटे, म्हणजे एका मिनिटात 1 किलोमीटर जाईल ना. मग 2 किलोमीटरचा बोगदा आहे, मग 2 किलोमीटरसाठी 2 मिनिटे लागतील. पर्याय डी बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांच्यात 240ची तफावत आहे. जर खरेदी किंमत 1200 असेल तर विक्री किंमत आहे पर्याय आहे 1200, पर्याय बी आहे 1440, पर्याय सी आहे 1800 आणि पर्याय डी आहे 2440. तर बघा, खरेदी किंमत आणि विक्री किंमत यामध्ये कितीचा फरक आहे? 240चा. मग खरेदी किंमत किती दिली आहे? 1200, तर विक्री किंमत किती असेल? तर 1200 मध्ये 240 मिळवलं तर किती होणार? 1440. पर्याय बी हा आपला योग्य उत्तर आहे. आपल्याला या दोघांची बेरीज करून घ्यायची आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा,
10 गुणिला 10 अधिक ब्रॅकेटमध्ये 4000 भागिला पुन्हा ब्रॅकेटमध्ये 100 वजा पुन्हा ब्रॅकेटमध्ये 50 वजा 3 गुणिला 10 बरोबर किती? सोडवल्यास हाती किती येईल? पर्याय आहे 265, पर्याय बी आहे 65, पर्याय सी आहे 310 आणि पर्याय डी आहे 105. तर याचा उत्तर आपण सोडवू. तर बघा, हे बोर्ड मास पद्धतीचा उदाहरण आहे. अगोदर आपल्याला ब्रॅकेट सोडून घ्यायचं आहे, अगोदर आपल्याला कंस सोडून घ्यायचा आहे. कंस सोडवल्यानंतर मग भागाकार, गुणाकार, वजाबाकी, बेरीज अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. तर अगोदर आपण ही वाली ब्रॅकेट सोडून घेऊ. तर बघा, या ब्रॅकेटमध्ये बघा, तर इथे बघा ब्रॅकेटचा ब्रॅकेट दिला म्हणजे कंसाचा कंस दिला म्हणून अगोदर आपण हा कंस सोडून घेऊ. तर 50 वजा 3 गुणिला 10. तर अगोदर यांचा गुणाकार करू. मग 10 गुणिला ऋण 3 किती येणार? 50 वजा ऋण 30, कारण एक संख्या धन आणि एक संख्या ऋण आहे. मग 50 मधून 30 गेले किती राहिले? 20. या ब्रॅकेटमध्ये आले 20. त्यानंतर इथे 100 वजा 20 होईल. मग 100 वजा 20 बरोबर किती होईल? 100 वजा 20 बरोबर किती होईल? 80. म्हणजे ही पूर्ण ब्रॅकेट किती आली आपली? तर 80 आली. मग 400 भागिला 80 करायचं. आता 400 भागिला 80 करायचं आहे. तर 400 भागिला 80 केलं तर हा शून्य कटला, हा शून्य कटला. मग 8 पंचे 40 म्हणजे कितीने भाग जात आहे? तर 5ने भाग जात आहे. मग एवढं याचं उत्तर किती झालं? तर 5 झालं. आता आपल्याला काय करायचं? अगोदर गुणाकार करून घ्या. 10 गुणिला 10 100. मग 100 आणि इथं अधिक आहे, अधिक हे 5 म्हणजे किती उत्तर येत आहे? तर 105. पर्यायामध्ये 105 आहे का? तर पर्यायामध्ये पर्याय डी 105 हा आपला बरोबर उत्तर आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. अगोदर काय करून घ्यायचं आहे? ब्रॅकेटचा ब्रॅकेट म्हणजे कंसाचा कंस दिलाय तर अगोदर कंसाच्या कंसमध्ये गुणाकार ही क्रिया अगोदर करून घ्यायची. इथं वजाबाकी आणि गुणाकार दिलाय तर अगोदर गुणाकार केलं, त्यानंतर वजा केलं. तर 3 ऋण 3 गुणिला 10 ऋण 30. मग ऋण 30 आलं तर 50 वजा 30 उत्तराला 20. मग ही वाली ब्रॅकेट सोडवा. 100 वजा 20 किती होतात? 80. त्यानंतर ही वाली ब्रॅकेट 400 भागिला 80 किती येतात? 5. आता बेरीज आणि गुणाकार आहे. यामध्ये पहिली क्रिया आपण कोणती करायची असते? गुणाकाराची. मग 10 गुणिले 10 100. मग 100 अधिक 5 बरोबर किती? 105. अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळालेला आहे. नंतरचा प्रश्न बघा. 1250 मीटर लांबीची एक रेल्वेगाडी 2 मिनिटात 1 किमी अंतर साध्य करते. ही रेल्वेगाडी थांबवलेल्या दुसऱ्या एका रेल्वेगाडीला 4 मिनिटात पार करते. थांबलेल्या रेल्वेगाडीची लांबी रिकामी जागा आहे. पर्याय 1250 मीटर, पर्याय बी आहे 500 मीटर, पर्याय सी आहे 750 मीटर आणि पर्याय डी आहे 1000 मीटर. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा, एक रेल्वेगाडी काय म्हणताय? 2 मिनिटामध्ये 1 किलोमीटर अंतर जात आहे. 2 मिनिटामध्ये 1 किलोमीटर अंतर जात आहे म्हणजे 1000 मीटर. तर 1 मिनिटामध्ये किती तर 1 मिनिटामध्ये किती अंतर जात आहे? तर 1 मिनिटामध्ये जात आहे 500 मीटर. मग 4 मिनिटामध्ये किती जाईल? तर 4 मिनिटामध्ये जाईल 2000 मीटर. 2000 मीटर जाईल. तर आपल्याला का म्हणताय? थांबले रेल्वेगाडीची लांबी काढा म्हणताय. तर बघा, जाणाऱ्या रेल्वेगाडीची लांबी किती दिली आहे? 1250. मग 1250 मधून आपल्याला 2000 वजा करा. 1250 मधून 2000 वजा केल्यास आपल्याला उत्तर मिळतो 750 मीटर. बघा, 4 मिनिटामध्ये त्या रेल्वेगाडीला पार करत आहे. तर 4 मिनिटामध्ये त्या रेल्वेगाडीला पार करत आहेत. तर 4 मिनिटामध्ये ते किती अंतर पार करत आहेत? तर 2000 मीटर म्हणजे 2 किलोमीटर. तर 2 किलोमीटर जात आहे. तर आपल्याला बघायचं रेल्वेगाडीची लांबी मीटरमध्ये दिली आहे म्हणून 1250. तर 2000 मीटरमधून 1250 वजा करा. आपल्याला त्या रेल्वेगाडीची लांबी मिळेल 750. त्यानंतरचा प्रश्न आहे. जर 4 किंवा जास्त अंकांची संख्या 8ने विभाज्य असेल, जर संख्या सम आहे, शेवटचा अंक 8ने विभाज्य आहे, शेवटचे 2 अंक 8ने विभाज्य आहेत, शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य आहेत. तर याचं बरोबर उत्तर आहे डी, शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य आहेत. तर अशा प्रकारे बघा, आपण नवोदय प्रवेश परीक्षेचं गणिताचे 20 पैकी 20 प्रश्न सोडवलेले आहेत. तर यापैकी पुन्हा एखादा प्रश्न सोडवण्यात तुम्हाला काही अडचण आली असेल, समजलं नसेल तर तसे कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.